नमस्कार, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे पातळ पोह्याचा चिवडा। त्यासाठी लागलेलं साहित्य आहे, 1 पाव दालिया घेतला आहे, तिखट, मीठ, हळद आणि कढीपत्ता, 10 बारीक मिरचीचे काप, अद्रक लसणाची पेस्ट, कांदे। आता सर्वात पहिले आपण पोहे भाजून घ्यायचे आहे कमी फ्लेमवर। पोहे कमीच फ्लेमवर भाजायचे आहे, कारण जास्त फ्लेमवर भाजले तर त्याचा चुरा पडू शकतो। बघा, आपले पोहे झालेले आहे। आता त्याला एका पातेल्यात काढून घ्यायचे आहे। पोहे काढून घेतले आहे। आता त्याला फोडणीसाठी लागणारं तेल घ्यायचं आहे। तेल मी 2 चम्मच घेतलं आहे। माझ्याकडे तळणाचं तेल होतं, ते चिवड्यासाठी वापरलेलं आहे मी। सर्वात पहिले तेल तापूया छान। बघा, तेल आता तापलेलं आहे। आपण त्यात 1 पाव शेंगदाणे घातले आहे। 1.5 किलो पोह्यासाठी मी 1 पाव शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे छान तडतडले की आपण काढून घ्यायचे आहे। जे पोहे मी भाजून घेतले होते त्यातच मी शेंगदाणे काढणार आहे। शेंगदाणे काढलेले आहे। त्यात आता खोबऱ्याचे चिरलेले काप घेतलेले आहे। ते काप लालसर झाले की ते पण काढून घ्यायचे। तुम्हाला खोबरं आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर काढू तुमच्या आवडीप्रमाणे। त्यात आता मिरची कापलेली टाकली आहे। 10-12 मिरची घेतली होती। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट किंवा मिरची घेऊ शकता। मिरची छान कुरकुरी होईपर्यंत आपण तळून घ्यायची आहे। त्यात आता कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान कडक झाला की आपण त्याला काढूया। त्यानंतर जो डाळवा होता तो मी तेलात घातला आहे, थोडा कडक यासाठी। तुम्ही वरून पण टाकू शकता, नाही तेलात टाकला तरी चालेल। 2 मिनिट झाल्यानंतर मी डाळवा काढून घेतला आहे। त्यात आता शेवट घालायचे आहे कांदे। कांदे छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। कांद्यामध्ये जर कच्चापण राहिला तर चिवडा आपला नरम पडू शकतो, त्यासाठी कांदे लालसर करायचे आहे। बघा, कांदे माझे लालसर भाजून झाले आहे, मी काढून घेतले आहे। त्यात मी थोडे पोहे जाडवाले टाकले आहे। आता कढई फोडणीसाठी लागणारं 2 चम्मच तेल आणखी घातलं आहे मी। हे जे मी मिश्रण तयार केलं होतं ते मी छान मिक्स करून घेणार आहे। आता त्यामधील अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। पेस्ट थोडी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। त्यात मी जे मसाले काढले होते ते टाकले आहे। चिवडा मसाला टाकला आहे। चवीप्रमाणे तिखट, चवीप्रमाणे मीठ, तुमच्या आवडीनुसार ती फोडणी मी त्याच्यामध्ये ओतून घेतली आहे चिवड्यामध्ये। चिवडा छान आपण खालचा वर आणि वरचा खाली करून घ्यायचा आहे। बघा, माझा चिवडा तयार झाला आहे। मी शेवट आता त्याच्यामध्ये थोडे फुटाणे आणि 2 चम्मच चवीप्रमाणे आवडीनुसार तुमच्या साखर घातली आहे। माझा चिवडा तयार झाला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।